मधली सुट्टी। आपण महाराष्ट्रभरच्या शाळेमध्ये धमाल परफॉर्मन्सेस बघितले, पण काही आदिवासी भागातून आलेल्या काही मुली जेव्हा आपल्याला तारपा नृत्य दाखवतात त्याच्या इतकं ऑथेंटिक, त्याच्या इतकं खरं दुसरं काही नाही। ही संधी आपल्याला फक्त आज मिळणार आहे, फक्त आज। कुठे उभविशी गिरी कंदरे, कुठे सपाटी मैलोन्मैल, कुठे पृथ्वी ही तहानलेली, कुठे घडे तिचं स्नान सचैल, कुठे पूल परक्यातून जुळतो, कुठे आपुल्यातून दरी, कुणी बनविते विश्वाला घर, कुणी परके आपुल्याचं घरी। त्या आभाळातलीची तारा खरं तर अशी आहे, पण तरी आपण ही जादूची कांडी घेऊन त्याच्याकडे सतत काहीतरी मागत राहतो। पण ही जादूची कांडी वापरल्यानंतर खरंच त्यांना काही मिळायला हवं किंवा मिळेल असं मला वाटतं, ती ही मंडळी आहे या शाळेतली। माझ्याजवळ जर जादूची कांडी असती तर मंत्रालयाला आग कोणी लावली हे मी शोधून काढलं असतं। माझ्याकडे जर जादूची कांडी आली असती तर मी सलमान खानला माझा बॉडीगार्ड बनवला असता। मला जर जादूची कांडी मिळती तर मी ज्या मुली शिकत नाही त्याला मी आमच्या शाळेत आणले असते। गाणी आपल्या ओळखीची असतातच, पण एखाद्या वेगळ्या व्यक्तीकडनं ऐकताना आपल्याला एकदम वेगळी वाटायला लागतात। तसंच गोष्टींचं आहे। आता आपण लहानपणापासूनच ऐकलेली गोष्ट, पण ही माझी मैत्रीण तेजस्वी सांगते ती किती वेगळी वाटते ऐका। एक असतो कावला, त्याला खूप ताण लागते, एक त्याला मडका भेटतो तो जातच नाही त्याच्यात, तर थोडासाच पाणी असतो, तर त्याला ना एक युक्ती सुचते, तर दगडी घेतो 5 आणि त्याच्यात टाकतो आणि वरती वरती पाणी येतो आणि पाणी पितो आणि आकाशात उडून जातो। वा वा वा, टाळ्या। किती गोड गोष्ट होती की नाही प्रयत्नांची। तुम्ही पण प्रयत्न करता ना प्रत्येक गोष्टीसाठी, हो की नाही? अशीच एक प्रयत्नांवरची खूप वेगळी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे। काय असतं, एक मुलगा असतो तरुण, शिक्षण घेतलेला, चांगले मार्क मिळालेले असतात। आता तुम्ही शाळा शिकणार, मग कॉलेज शिकणार, मग नोकरी करणार ना। तसंच त्या मुलाचा विचार असतो की आपण तर चांगलं शिकलोय, आता आपण नोकरी करूया। नोकरीसाठी काय असतं माहिती तुम्हाला? आधी इंटरव्ह्यू असतो। तशी त्या मुलाची मुलाखत होते। त्याला विचारतात की बाबा तू कसा शिकलास, कुठे शिकलास, काय शिकलास, तो सगळं सांगतो। सगळीकडे पहिला आलेला असतो, भरपूर मार्क मिळालेले असतात। त्या माणसाला कौतुक वाटतं मुलाखत घेणार, अरे एवढा हुशार मुलगा आहे हा। तो म्हणतो की तू एवढ्या शाळांमध्ये गेलास, कॉलेजमध्ये गेलास, तुला स्कॉलरशिप मिळाली होती का? तो म्हणतो नाही, मी फी भरूनच शिकलो। तो म्हणतो काय तुझ्या वडिलांनी कष्ट करून फी भरली का? तो म्हणतो नाही, माझे वडील तर मी 1 वर्षाचा असतानाच वारले। मग कोणी केलं? तो म्हणतो आईने। आई काय करते? म्हणतो धुणी भांडी करते खूप लोकांच्या घरी। तर माणूस विचारत पडतो की बापरे, याच्या आईने धुणी भांडी करून या माणसाला एवढं शिकवलं। तो म्हणतो तुझे हात बघू जरा। त्याचे हात बघतो तर एकदम मऊ मऊ हात असतात। या माणसाला जरा तो विचार करतो की हा माणसाचे हात एवढे मऊ आहेत। तो म्हणतो एक काम करायचं, घरी जायचं आणि तुझ्या आईचे हात हातात घ्यायचे आणि हात स्वच्छ धुवायचे। एवढं आज कर आणि उद्या ये, मग आपण नोकरीचं पक्क करू किंवा नाही करू ते बघू। याला कळत नाही, आपण सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली, आपल्याला चांगले मार्क मिळालेत, ते आईचे हात का धुवायला सांगतात आपल्याला? तो घरी जातो, आईला म्हणतो आई मला जरा तुझे हात धुवायचे। आईला एकदम कळत नाही की अरे इतक्या वर्षात याला कधी वाटलं नाही की आपले हात धुवावेत, आजच का वाटतंय? तो म्हणतो नाही, मला जरा तुझे हात दे। आईचे हात हातात घेतो, त्याला दिसतो की अरे किती भेगा पडल्यात। तो धुवायला लागतो, तर काही काही ठिकाणी रक्त येतं, काही काही ठिकाणी सालं निघतात, पण तरी आईला इतकं बरं वाटत असतं। आईच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतात, त्याच्या पण डोळ्यातून अश्रू येतात आईचे हात बघून की बापरे, आपण कधी बघितलंच नाही आपल्या आईचे हात किती कडक झालेत, किती भेगा पडल्यात, किती रक्त येत आहे हातातून। इतक्या घरची धुणी भांडी करून, इतके कष्ट करून आईचे हात कसे झालेत, आपल्या कधी मनातच आलं नाही हे।
मग तो आईचे हात खूप छान प्रेमाने धुतो आणि म्हणतो की आज तू काम करू नको, आजपासून मी तुझ्या कामात मदत करतो. मग धुणी भांडी तो पण करायला जातो आईबरोबर. दुसऱ्या दिवशी परत मुलाखतीला जातो. मुलाखतीला गेल्यानंतर तो माणूस म्हणतो हां हात धुतलेस तू आईचे? तो म्हणतो हो. काय शिकलास? तो म्हणतो मी एक गोष्ट शिकलो की माझ्या कधी लक्षात आलं नव्हतं की आपल्या आईचे हात असे आहेत. तो माणूस म्हणतो मी तुला सांगू तू काय काय शिकलास. पहिली गोष्ट शिकलास की ज्याने आपल्यासाठी कष्ट केलेले असतात त्याला त्याचं योग्य श्रेय द्यायला पाहिजे की नाही. ते तुला आज कळलं की कोणामुळे तू इथपर्यंत आलास. दुसरी गोष्ट, कुठलाही माणूस काही काम करत असेल कितीही कष्टाचं तरी आपण त्याला मदत करायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, कुठलंही काम कमीपणाचं नसतं. तू आता जरी आमच्या ऑफिसमध्ये जॉईन होणार असशील तरी तू आईला रोज मदत केलीस तर मी असं समजेन की तू आमच्या ऑफिसमध्ये काम करायला योग्य आहे. मग त्या मुलाच्या डोळ्यात परत पाणी येतं. तो म्हणतो की तुमच्यामुळे मला किती गोष्टी शिकायला मिळाल्या. तो म्हणतो तुम्ही आता नोकरी दिली नाहीत तरी मी खूप गोष्टी शिकलो, आता मी आयुष्यात नक्की मोठा होणार. तर तुम्ही मला ही गोष्ट शिकवली की कोणीतरी आपल्यासाठी कष्ट केलेत. तर बरोबर की नाही, आपल्या आई वडिलांचे हात आपण कधीतरी हातात घेऊन बघायला पाहिजेत. जे टी व्हीवरनं सगळी छोटी मुलं बघतायत त्यांचे आई वडील किती कष्ट करतायत, कोणी किती कष्ट केलेत हे आपण लक्षात घेत नाही. कोणीतरी खूप कष्ट करतं म्हणून आपण कुठेतरी जाऊन पोचतो. आशीर्वाद असतातच पण कोणाचे तरी कष्ट पण असतात जे कष्ट आपल्याला कुठेतरी नेऊन पोहोचवतात. बरोबर आहे ना? तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला कोणाला बोलायचं आहे याच्यावर? मी जेव्हा लहान होती तेव्हा माझ्या वडिलांना कुष्ठरोग झालेला म्हणून माझी आई घरामध्ये कोण कमावला नव्हता म्हणून मला पाठीवर बांधून आणि रानामध्ये जाऊन भारं घेऊन यायची आणि ते विकून मग आम्हाला 8 भावंडांना द्यायची. नंतर मला मग पहिलीमध्ये टाकलं. तसं मी 4थीपर्यंत शिकली आणि आमच्या घरामधली आईचं माझ्या पाय मोडल्यामुळं मी वसईला कामाला राहिली. नंतर आमच्या गावातलं कार्यकर्ता होतं त्यांनी आम्हाला या शाळेमध्ये टाकलं आणि शाळेमध्ये टाकल्यानंतर आम्हाला उपक्रमात कुठल्या जायचं आहे ते विचारलं तेव्हा मी सांगितलं मला चित्रकलेमध्ये जायचं आहे. नंतर मला कविता रचण्याची खूप आवड होती म्हणून मी सांगितलं की मी चित्रकला पण करीन आणि संगीतमध्ये सुद्धा जाईन. अजून कोण बोलणार आहे? हो, मी ते इयत्ता 4थी पासून आहे आणि आज 10वीत शिकत आहे. 6-7 वर्ष इथे. हो. आई वडील काय करतात? माझी आई एकटीच आहे आणि वडील नाही मिळत. आणि बाबा जेव्हा होते आई आणि बाबा तेव्हा माझी बहीण मोठी होते आणि मी 2 नंबरची. पण चौथा भाऊ झाल्यामुळे बहिणीला शाळेतून काढण्यात आलं. मी आज इथे शिकते परंतु मला सुद्धा असं वाटतं की मी एकटी शिकून काय करणार आहे. आणि मी जेव्हा सुट्टीला इथनं जाते घरी तेव्हा मी घर बसल्या राहत नाही तर माझ्या छोटेसं माझं पाडा आहे त्या पाड्यात मी छोटी मुलं आहेत त्या मुलांना मी एकत्र घेते आणि त्यांना खेळ वगैरे शिकवते. आणि माझी आई तर मला बोलते की म्हणजे आई माझी सांगत होती मी जेव्हा जन्माला आली तेव्हा माझी आजी आईला सांगायची की मुली असून ना काय उपयोग. मी दुसरी मुलगी झाली आणि माझ्या पाठीवरचा नंतर 2-3 वर्षांनी भाऊ झाला. पण मी जेव्हा जन्माला आली तेव्हा आजीला आनंद नव्हता झालेला आणि आजी माझ्या आईला म्हणजे आई बाबांना ओरडत होती. आणि जेव्हा मी या शाळेत आली आणि जेव्हा आजीला माहीत झालं की मी खूप हुशार आहे आणि तेव्हा आजीचे डोळे उघडले आणि आजीने तेव्हा शेवटच्या क्षणी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि स्वर्गवासी झाली. मधली सुट्टी